तर नेस्को सेंटरच्या बाजूलाच बस पार्किंगची मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत या बसमधनं प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत, असे कार्यकर्ते या ठिकाणी उतरत आहेत आणि यानंतर ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे नेस्को सेंटरचा त्या मेळाव्यापर्यंत पोहोचत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहेत। या ठिकाणी सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या चेहऱ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मास्क या ठिकाणी चेहऱ्याला यांचा मुखवटा लावलेला या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी डेडिकेटेड कॉमन मॅन असे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे नेहमी बोलतात त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांचा जो मुखवटा जो आहे तो चेहऱ्यावरती लावून या ठिकाणी या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते आलेले आहेत। नेमका या शिवसैनिकांचा काय नेमकी भावना आहेत, काय सांगाल ताई? तुम्ही आलेले आहेत, चेहऱ्यावरती आता एकनाथ शिंदे यांचा मुखवटा लावलेला आहे, काय नेमकं तुम्ही आज दसऱ्याच्या दिवशी काय विचाराचं सोनं लुटण्यासाठी आलेले? तुम्ही आलेले आहात, तुम्हालाही सांगतात आपण पाहिजे की काय नेमकं तुम्ही या ठिकाणी विचाराचं सोनं लुटण्यासाठी आला? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे आमचे आदर्श आहेत आणि हे धनुष्यबाण ही निशाणी शेवटपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात आम्ही चालवणार आहोत। आणि आता ही येणारी महानगरपालिका निवडणूक त्याच्यात आमच्या साहेबांच्या आदेशाने आणि आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या आदेशाने आणि राज सुर्वे यांच्या आदेशाने आम्ही ही निवडणूक जिंकणार आणि महापालिकेवर भगवा फडकवणार म्हणजे फडकवणार। खरी शिवसेना आमची असं सांगत ज्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे गटाचे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत जे अनेक टीका करताना दिसतात, तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय उत्तर? येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खरं ते आणि खोटं ते एकदम क्लिअर होऊन जाईल, जनता त्यांना दाखवून देईल। तुम्हीही आलेले आहात या ठिकाणी, नेमकं काय विचाराचं सोनं आणि काय उत्सुकता लागली आहे तुम्हाला? आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच शिवसेनेचे खरे मुख्यमंत्री साहेब आहेत, म्हणून त्यासाठी आम्ही सोनं लुटायला आलेलो आहेत। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे खरे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत। आज त्यांच्या विचाराने आम्ही मेळाव्याला हजर आलो। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी चेहऱ्यावर मुखवटा लावून एकनाथ शिंदे यांचा मुखवटा लावून या ठिकाणी प्रकाश सुर्वे यांच्या परिसरातील जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। बसची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलेली आहेत। मोठा उत्साह जो या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहेत। एकंदरीत आपला नेता आज आपल्याला काय मार्गदर्शन करणार हेच ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।